आपण कधी कुठे जात असलो किंवा कुठेही आता गणपतीचे दिवस आहेत त्याच्यामुळे येतेच आता कोणी गणपती बाप्पाला घेऊन जात असलं किंवा आपण कुठे गर्दीमध्ये उभे असलो की कोणीतरी जेव्हा बोलतं गणपती बाप्पा तेव्हा आपण न कळत मोरया असं म्हणून बाप्पाचा जय जयकार करतो. अख्ख्या समूहामध्येच अशा प्रकारची एका प्रकारे रूढी आपल्याला फॉलो होताना दिसतीये. पण तुम्हाला माहिती आहे का, ह्या गणपती बाप्पाच्या नावानंतर मोरया आपण का करतो ते? याचा अर्थ फक्त एवढासा मर्यादित नाही आहे. या मोरया म्हणण्यामागची नेमकी कथा काय आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत. नमस्कार. श्री क्षेत्र मोरगाव हे गणपतीचं महत्त्वाचं स्थान आहे. ते आहे महाराष्ट्रातील पुण्याजवळ. समर्थ रामदास स्वामींनी मोरगावच्या गणपतीच्या दर्शनास गेले असताना त्यांना साक्षात गणपतीनं दर्शन दिलं. त्याच ठिकाणी सुखकर्ता दुःखहर्ता ही जी आरती आपण आज गणपतीच्या बाबतीत म्हणतो ती प्रासादिक आरती समर्थांनी तिथे लिहिली. आणि मोरगावच्या मयुरेश्वराचे परमभक्त गोसावी नंदन उर्फ मोरया गोसावी यांनी लिहिलेली सिंदूर लाल चढायो अच्छा गजमुख को ही हिंदी भाषेतील आरती व नाना परिमळ दुर्वा शेंदूर शमीपात्रे ही मराठी भाषेतील आरती सर्वत्र म्हटली जाते. मोरगावच्या श्री गणेशाच्या सामर्थ्याचा अनुभव अनेक गणेश भक्तांना आला आहे. मोरगाव येथे गोसावीनंदन मोरया गोसावी हा परब्रह्माचा अवतार झाला असं म्हणतात. तो त्यांच्या वडिलांनी केलेल्या उग्र व खडतर गणेश तपश्चर्येमुळे. गोसावीनंदन देखील आपल्या वडिलांप्रमाणे गणपतीची उपासना करत होते. तेही मयुरेश्वराचे भक्त होते. मौंजी बंधनानंतर अध्ययन चालू असताना योगीराज नयन भारती यांची भेट होऊन त्यांनी अंतरीची खूण पटवून दिली, अनुग्रह दिला व थेऊरला जाऊन चिंतामणीची सेवा करण्याची गोसावीनंदनांना त्यांनी आज्ञा केली. गोसावीनंदन यांनी थेऊरला जाऊन राहण्यास आपल्या आई वडिलांची परवानगी मिळवली आणि ते थेऊरला गेले. गोसावीनंदन हे गणपतीचे परमभक्त. गणेशाचं नामस्मरण करून ते ध्यानस्थ बसायला लागले. एकदा ते या अवस्थेतून समाधी अवस्थेत गेले. ही समाधी तब्बल 1-2 नाही तर तब्बल 42 दिवसांनी उतरली. त्यांनी आपल्या डोळ्यांनी साक्षात चिंतामणी पाहिला. त्या दर्शनाने ते कृतार्थ झाले, धन्य झाले. गोसावीनंदन आता मोरया गोसावी बनले. गणपती मंगलमूर्ती आहे, मंगलमूर्ती मोरया असे गरजून लोक गणपतीचा आणि गोसावीनंदनांचा एकत्र जय जयकार करू लागले. मोरया गोसावी यांना अशी अष्टसिद्धी प्राप्त झाली होती. त्यांच्याकडे बघून लोकांना ते साक्षात मोरयाच वाटायचे. त्यांच्या दर्शनासाठी लोकांची गर्दी दिवसेंदिवस वाढतच राहिली. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांमुळे त्यांच्या गणेश सेवेत खंड पडू लागला. म्हणून ते चिंचवडजवळील थेरगाव येथे किवजाईच्या देवळात येऊन राहू लागले. तिथंही अष्टप्रहर लोकांची वर्दळ सुरू झाली. नंतर ते लोकांच्या आग्रहास्तव चिंचवडला येऊन राहिले. मोरगावला ते दर चतुर्थीला जाऊन मयुरेशाची पूजा करीत व पंचमीला पारणे करून चिंचवडला परत येत असा त्यांचा नेम झाला. भाद्रपद चतुर्थी 1492 करहा नदीत स्नान करून अर्घ्य देत असताना गोसावींच्या हातामध्ये एक गणपतीची मूर्ती दिसली. ती मूर्ती घेऊन ते घरी आले व कोठारेश्वरासमोर त्यांनी ह्या मंगलमूर्तीची प्रतिष्ठापना केली. काही काळानंतर त्यांचे पुत्र चिरंजीव चिंतामणी महाराज यांच्या हाती सर्व सूत्रे व कारभार सोपवून पवनेच्या काठी मोरया गोसावी यांनी संजीवन समाधी घेतली. मोरया गोसावी यांच्या घराण्यात 7 पिढ्यांपर्यंत गणपतीचा अंश नांदला. जनमानसात वंद्य मानण्यात आलेल्या गणपतीच्या नावाबरोबर मोरयाचे नाव महाराष्ट्रात यामुळेच मोठ्या श्रद्धेनं घेतलं जातं. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला आवर्जून सांगा आणि अशीच माहिती दररोज मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच एका व्हिडिओसोबत. धन्यवाद. मंगलमूर्ती मोरया.